नमस्कार. कसे आहात सर्वजण? मस्त मजेत ना? मी पण मजेतच आहे. तर माझी आजची सुरुवात झालेली आहे कामाची. जवळपास काम पण संपत आले सुरुवात होऊन. तर काल सर्व राज्यव्यापी कर्मचाऱ्यांचा संप होता, सरकारी कर्मचाऱ्यांचा. त्यामध्ये मी पण होते. तर संप यासाठी होता की जुनी पेन्शन योजना. तर जुनी पेन्शन योजना आणि नवीन पेन्शन योजना यामध्ये बरीचशी तफावत आहे. त्यासाठी हा संप होता की सरकारने जुनी पेन्शन योजना लागू करावी. ती 2005 ला बंद करण्यात आली होती. 2005 पासून जेवढे सरकारी कर्मचारी आहेत तर त्यांना जुनी पेन्शन योजना ही लागू नाहीये. आणि आता तसं पाहिलं तर सरकारी जागा पण निघत नाही. शक्यतो सगळीकडे खाजगीकरण झालेलं आहे. सगळीकडे कॉन्ट्रॅक्ट भरती सुरू झालेली आहे. तर यासाठी आवाज उठवायलाच हवा. कारण जास्त श्रीमंताचे लोक तर जॉब करत नाही, ते बिझनेसच बघतात. शेवटी गरिबाचे मुलं सरकारी नोकरी शोधतात. तर त्यामुळं आज माझी ही दुपारची शिफ्टची ड्युटी आहे. मला जाताना परीला पण सोबत घेऊन जायचंय. तिचे पप्पा थोडे लेट येणार आहे म्हणून तिला अर्धा तास माझ्या सोबत घेऊन जायचंय. त्याची पण सगळी तयारी झाली आता. आणि तिच्यासाठी दूध चपाती तयार करून ठेवली. परी काकडी खातीये. आता मी बनवणार आहे अद्रक लसणाची पेस्ट. म्हणजे वरण वगैरे काही फोडणी द्यायची असेल तर मग ती कामी येऊन जाते. अद्रक, लसूण आणि मिरची. तर लसूण मी अगोदरच शिलून ठेवलेला आहे. अद्रक शिलणार आहे. सगळी तयारी झाली. डब्बा वगैरे पण भरला. पाणी बॉटल पण भरून ठेवलेली आहे. आणि शक्यतो मी पायीच जाणार आहे. कारण 15 मिनिटाचं अंतर आहे. गाडीवर काय मला परीला घेऊन बसता म्हणजे चालवता येत नाही. बॅलन्स नाही येत ना एवढा. त्यामुळं तर 1:45 वाजता आम्ही निघून म्हणजे 1 वाजेपर्यंत पोहोचल. कारण 1चा टायमिंग असतो आमच्या ड्युटीचा. लेट मार्ग वगैरे आम्हाला लागतं, वेळेवरच जावं लागतं. म्हणजे सर्व नियम आहेत, सगळे व्यवस्थित कामं होतात. वेळेवर जाणं, वेळेवर येणं. ड्युटी हावर्स मध्ये कोणी पण फिरत नाही वगैरे. तर आता मी हे अद्रक लसणाची पेस्ट काढून घेणार आहे. आणि आज बनवली होती मी भरलं वांग्याची भाजी. मिरची, लसूण आणि अद्रकची पेस्ट बनवायची आहे. टिफिन भरून ठेवलाय. परीसाठी दूध पोळी. काय औषध? तुला किती औषध आवडतं? पावडर बघ कुठे गेली तुझी. काय प्यायचं तुला? तुला औषध आवडतं? हो, देते मी. नमस्कार कर सर्वांना व्यवस्थित. फ्लँकी दे बाळा. अरे वा, गुड गर्ल आहे ना तू मम्माची. हो, एवढे फ्लँकी. अरे बापरे, मग मला एक दे ना किस. असं नाही, नीट व्यवस्थित दे. हे तसं नाही, असं दे ना. मग मी तुला औषध देईल. मग मी तुला. तू कुणाची आहे? कुणाची आहे तू? मम्माची आहे का? हुशारच आहे. पप्पा असल्यावर पप्पाची, मम्मा जवळ असल्यावर मम्माची. खरं बोल, कुणाची आहे? ते भैयूच आहे. भैयाला द्यायचं ते. देऊ नको? काय भैयाचं आहे ते, भैयाचं. एवढी पावडर लावली होती. बरं तुझंच आहे. माहीला द्यायचं. मग कुणाला द्यायचं? कुणाला प्यायचं औषध?
आता मला जाताना हिला घेऊन जायचं, ह्या माहीला सोबत. त्रास देशील ना तू? पप्पा सोबत वापस येशील ना? तर माहीला सांभाळण्यासाठी कोण नाहीये, तर दोघांमध्ये ऍडजस्ट करतो. तर मग म्हणून तिला सोबत घेऊन जायचं. तसं आमच्याकडे पाळणा घर पण आहे. पाळणा घरात मावशी जर असेल तर पाळणा घरामध्ये ठेवायचं तिला 1 तासभरासाठी, फक्त अर्धा 1 तास लागेल. आणि त्यानंतर ती पुन्हा तिच्या पप्पा सोबत घरी येईल. येशील ना पप्पा सोबत घरी? इकडे बघ, इकडे बघ, तोंडातलं बोट काढ. कोण मारतं मग तुला तोंडात बोट घातल्यावर? पप्पा मारतात ना, मग का घालते तोंडामध्ये बोट? हा, दादू घालायचं नसतं ना तोंडामध्ये बोट. हे सोनू, तोंडामध्ये बोट घालायचं नसतं. हो, आमची परी खूप हुशार आहे, फक्त तोंडामध्ये बोट घालती. हा, छान छान लागतं बोट पण. कसं लागतं? छान छान. शेंगा खाते का? शेंगा शेंगा देते मी तुला, काकडी आणि शेंगा. तुला काय आवडतं? नको काय? फटका देऊ का? पापड आवडतो ना? तोंडामध्ये बोट नाही घालायचं, आता जेवण करायचं. चल उठ. तर ही आमची सर्व तयारी झालेली आहे. घर वगैरे आवरून झालंय, इकडे पण आवरून झालंय सर्व. थांबतो का टॉवेल राहायला टाकायचा बाळा? पापड कशाला आणला? आता पहा, आम्ही पापडाचा डब्बाच घेऊन आलो पापडी खाण्यासाठी. हा, काय आवडतं तुला? यात नाही पापडी, यात काय निघाले? बिस्किट. पापडीचा डब्बा लपून ठेवला.